ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. 0 आवरमध्ये आपण आता बघणार आहोत देशात 2 दिवसांपासून गाजत असलेल्या नीट परीक्षेसंदर्भातल्या घडामोडी. सध्या सीबीआय या पेपरफुटीचा कसून तपास करत आहे आणि यातली सगळ्यात धक्कादायक बाब मला तुम्हाला सांगायची आहे ती ही की ही परीक्षा घेणारी एनटीएच पेपरफुटीच्या मुळाशी असल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. शिवाय आधी फक्त राजस्थान आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले या घोटाळ्याचे धागेदोरे आता 1 नाही 2 नाही तर 14 राज्यांपर्यंत पसरले. आज या प्रकरणातला महाराष्ट्रातला पहिला आरोपी असलेल्या शुभम खैरनारच्या घरी सीबीआयने छापा टाकला. हा पेपर गुरुग्राममध्ये कशा प्रकारे फुटला आणि त्यात एक डॉक्टरचाच कसा सहभाग होता याची एक इंटरेस्टिंग माहिती सुद्धा समोर आली आहे. अहिल्यानगरातील आरोपी धनंजय लोखंडेची ट्रान्झिट रिमांड घेत सीबीआय त्याला दिल्लीला घेऊन गेले. यातली आणखीन एक मोठी घडामोड तुम्हाला सांगायची आहे ती अशी आहे की पुण्यातील आरोपी मनीषा वाघमारेने तब्बल 21 वेगवेगळ्या खात्यात यासाठी पैसे घेतल्याचं दिसतंय. ती धनंजय लोखंडेच्या थेट संपर्कात होती. तपासामध्ये ओमकार शिंगोटे या आयुर्वेदिकच्या विद्यार्थ्याचंही नाव समोर आलंय आणि या सर्वांवरून तामिळनाडूचे बहुचर्चित मुख्यमंत्री विजय यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करून थेट विद्यार्थ्यांसाठी लढा देण्यास तयार असल्याची चुणूक दाखवली आहे. तर या झाल्या दिवसाभरातल्या घडामोडी, पण मला यात हे सांगावं असं वाटतंय की मुळात या पेपर फुटीतला दोषी कोण आहे. एक पेपर 30-30 लाखांना विक्री होणारा हा घोटाळा काही अचानक झालेला नाहीये. यात आतापर्यंत पकडण्यात आलेले आरोपी अनेक वर्षांपासून गुंतलेले असण्याची दाट शक्यता आहे. एका क्लासची संपूर्ण बॅच अनेकदा अव्वल नंबर घेत असताना कोचिंग क्लासचा या घोटाळ्यात सहभाग असूच शकतो. आणि या संदर्भातला आजचा आपला दुसरा प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, नीट परीक्षेतील पेपर फुटीला कोचिंग क्लासेसमधील गळे कापूस स्पर्धा कारणीभूत आहे का? आपलं मत आम्हाला जरूर सांगा. तर आजच्या दिवसाचा हायलाईट हा होता की सीबीआयने या पेपरफुटीचा तपास करताना आता एनटीए भोवतीच फास आवळल्याचं दिसलं. सीबीआयचा एनटीएवरील छापेमारी आज सुद्धा सुरू होती आणि या पेपरफुटीमध्ये नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएतलीच आतली कोणीतरी व्यक्ती सहभागी असल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. या व्यक्तीनेच पेपर संबंधी संवेदनशील माहिती बाहेर पाठवली. ही माहिती त्यांनी बिहारच्या एका टोळीकडे पाठवली असा कयास आहे आणि त्यामुळे आता ही टोळी नेमकी कोण आहे, त्यांनी ती माहिती किंवा तो पेपर कसा, कुठे आणि कोणाला पाठवला याचा सीबीआयकडनं तपास होतोय. आता तुम्हाला माहिती आहे की या पेपर फुटीतील राज्यातला पहिला आरोपी होता शुभम खैरनार. तो सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे, पण त्याच्या नाशकातील घरी सुद्धा सीबीआयने आज छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत हा छापा आणि तपास सुरू होता. त्याच्या कुटुंबियांची त्यात चौकशी करण्यात आली. कुठलाही छापा हा गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यासाठी असतो आणि त्यासाठी काही दस्तावेज ताब्यात घेतले जातात. शुभम खैरनारच्या घरच्या छाप्यातही सीबीआयने काही साहित्य आणि दस्तावेज ताब्यात घेतलेत. या प्रकरणामध्ये अहिल्यानगरातील आरोपी धनंजय लोखंडेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याला सीबीआयचं पथक आज दिल्लीला घेऊन गेलंय. याच पाठोपाठ पुण्यातील मनीषा वाघमारे सीबीआयच्या रडारवरती आहेत. त्यांच्या घरी आज सीबीआयने छापा टाकला. त्यामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे की मनीषा वाघमारेंकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यातनं लाखो रुपये जमा करण्यात आले. ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्या संबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा दाट संशय आहे असंही तपासात समोर आलंय. या 21 खात्यांचा मालक कोण आणि हा पैसा नेमका कुठून आला याचा सीबीआयकडनं तपास सुरू आहे. यासंबंधी दिवसभर वाघमारेंची चौकशीही करण्यात आली. त्याचवेळी सीबीआयने लातूरमध्येही तपास सुरू केलाय. एका व्यक्तीला सीबीआयने ताब्यातही घेतलंय. यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिक, अहिल्यानगर आणि पुण्यापाठोपाठ लातूरमधल्या तपासासाठी सीबीआयची सध्या 2 स्वतंत्र पथक आहेत. एक पथक कोचिंग क्लासेस भागातल्या शिक्षकांची चौकशी करत आहे आणि दुसरं पथक एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची चौकशी करत आहे. हे प्राध्यापक पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय असल्याची माहिती आहे. आता यात महत्त्वाचं हे आहे की हा प्राध्यापक आणि मनीषा वाघमारे यांच्यातील संबंध प्रस्थापित झालेत. यांचे एकमेकांशी संबंध होते किंवा त्यांचा संपर्क होता हे कुठेतरी एस्टॅब्लिश झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातही या घोटाळ्याची व्याप्ती हळूहळू वाढतीये हे स्पष्ट आहे.
तर मनीषा वाघमारेकडे सीबीआयचा कसून तपास सुरू आहे. यात मनीषा वाघमारे आणि अटकेत असलेला अहिल्यानगरचा आरोपी धनंजय लोखंडे यांच्यात व्यवहार झाल्याचा संशय आहे. तो नेमका कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. अशा पद्धतीने व्यवहार धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यामध्ये झाला. दोघांमध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस सापडलेले आहेत. विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं मनीषाचं काम होतं असा कयास आहे. वेगवेगळ्या शहरातील एजंट्स मार्फत प्रश्नपत्रिका विक्रीचं धनंजय लोखंडेचं काम होतं. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे सुद्धा एजंट असल्याचाच संशय आहे. मनीषा वाघमारे पाठोपाठ पुण्यातून शेषराव सोळंकी आणि ओमकार शिंगोटे यांनाही ताब्यात घेण्यात आले. शिंगोटे आयुर्वेदिकचा विद्यार्थी आहे. सोळंकी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडनं पैसे गोळा करण्याच्या कामात असल्याचं कळतंय. तर धनंजय लोखंडे हा एक प्रकारे एजंट्सचा प्रमुख असल्याचं या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहिलं. पण धनंजय लोखंडे नेमकं देशातल्या बाकी आरोपींशी कसा संपर्कात होता आणि शुभम खैरनारची यात भूमिका कशी होती याचा तपासही सीबीआयने केलेला आहे. तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि नक्की हा प्रकरणामध्ये कसा उलगडा होत जाणार आहे याच्यावरती नजर टाकूयात. पेपरचा प्रवास कसा झाला तर नाशिकच्या शुभम खैरनारकडनं हरियाणातील गुरुग्रामच्या यश यादव मार्गे राजस्थानातील सिकरपर्यंत हा पेपर आला होता. शुभम खैरनारला एनटीए म्हणून पेपर मिळाल्याचा संशय. शुभमनेच तो धनंजय लोखंडे आणि यशला पाठवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिकरहून तो पेपर इतर राज्यांमध्ये पोहोचला. मांगीलाल आणि दिनेश या भावांनी यशकडनं पेपर घेत तो 10 विद्यार्थ्यांना सिकरमध्ये रोखीने विकला. विकास हा दिनेशचा मुलगा आणि तो सिकरमध्ये नीट शिकतोय. त्याने मित्रांना पेपर विकले. सोशल मीडिया खात्यांद्वारे सीबीआयकडनं तपास करण्यात आला. तर नीटच्या फुटलेल्या पेपरने नाशिक, गुरुग्राम आणि सिकर असा प्रवास केल्याचं आपण पाहिलं. या 3 राज्यांचा समावेश असल्याचं दिसतंय. पण मी तुम्हाला सांगते की सीबीआयच्या तपासानुसार यात तब्बल 14 राज्यांचा संबंध असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणासह केरळ, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश पर्यंत सध्या घोटाळ्याचे धागेदोरे सापडत आहेत. त्यात 50हून अधिक संशयित सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच फक्त राजस्थान आणि नाशिकपुरता मर्यादित असलेला हा घोटाळा हळूहळू देशव्यापी होताना दिसतोय. यामध्ये आतापर्यंत 5 जणांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांची नावही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. मीडिया सेंटरला शुभम खैरनार, नाशिकमध्ये त्याला अटक केलेली आहे. पहिली अटक झाली ही महाराष्ट्रातली. मांगीलाल बिवाल याला जयपूरमधनं अटक करण्यात आली आहे. विकास बिवाललाही जयपूरमधनं अटक करण्यात आली आहे. दिनेश बिवाल याला गुरुग्राममधनं अटक करण्यात आली आहे आणि यश यादव याला गुरुग्राममधनं अटक करण्यात आली आहे. आता या पेपर फुटीवरनं राजकारण सुरू असल्याचं आपण गेले काही दिवस सतत बघतोय. मुळात आपल्या देशात कुठल्याही विषयावरनं राजकारण सुरू व्हायला वेळ लागत नाही, हेही आपण नेहमीच बघत आलोय. आणि याच अनुषंगाने असं आहे की या पेपरफुटी प्रकरणाला देशव्यापी स्वरूप आल्यानंतर तामिळनाडूचे बहुचर्चित नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय हे विद्यार्थ्यांच्या नैतिक पाठिंब्यासाठी धावून आलेत. पेपरफुटीची आणि घोटाळ्याची ही नीट परीक्षाच नको, विद्यार्थ्यांना 12वीच्या गुणांच्या आधारेच मेडिकलसाठी प्रवेश द्या, यामुळे प्रत्येक मुलाला प्रगती करण्याची समान संधी मिळेल, ही संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद वाटते असं त्यांनी एक्सपर्टनी म्हटलंय. आणि आता याच अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण मीडिया सेंटरला पाहूयात. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे. कोचिंग क्लासेसमधील स्पर्धा हे एक कारण असू शकतं, पण पेपर फुटीमागे भ्रष्ट व्यवस्था आणि पैशाचा मोह हेही तितकेच जबाबदार आहेत.
युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया जयंत भालेराव यांची आहे. उमेदवाराकडे डॉक्टर बनण्याची योग्यता आहे हे सांगण्यासाठी शैक्षणिक प्रश्नांवरती आधारित चाचणी प्रणाली पुरेशी अट असू शकत नाही. अधिक वास्तववादी पद्धती आणल्या पाहिजेत. एकंदरीतच या सगळ्या परीक्षांवरतीच त्यांचा आक्षेप आहे. युट्यूबवरनं दीपाली रासकर म्हणतायत, खाजगी क्लासेसवाले धनदांडग्यांच्या मुलांकडनं टेबलाखालनं पैसे घेतात आणि त्यांच्या मुलांना अभ्यास न करताही उत्तम गुण मिळवून देतात. फेसबुकवरची पुढची उल्हास राऊत यांची प्रतिक्रिया. अभ्यास न करता अचानक पास होण्याकडे कल असणारे विद्यार्थी अभ्यास करण्यापेक्षा असे उद्योग जास्त करतात. कोचिंग क्लासचे मालक आपल्या क्लासच्या नावाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना मदत करतात. आणि आता जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे. किती लोकांनी होय हा पर्याय स्वीकारलाय, किती लोकांनी नाही असं म्हटलंय. 46,000 मतं यावरती आलेली आहेत. आणि क्लासेसमधील गळेकाकू स्पर्धा या पेपर फुटीला कारणीभूत आहे असं 75% लोकांना वाटतंय. 25% लोक म्हणतात नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. मला खूप थकवा जाणवायचा.